आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आदिरा, आदिरा, हे माऊ, आदिरा दार उघड, मी आलोय। काल आहेस? कालच म्हणजे तुला भेटायला आलोय। मला नाही भेटायचं। हे बघ, मी तुला सांगतो नेमकं काय झालं ते। हा, दार उघड प्लीज। नाही उघडणार मी दार। तू इथून जा बरं। आय हेट यू पिंट्या दादा, आय हेट यू। आदिरा, डायरेक्ट आय हेट यू। आय एम सॉरी बाळा। सॉरी? व्हॉट सॉरी? हजारो कॉल्स केले मी तुला पिंट्या दादा, एक कॉल रिसीव्ह नाही केलास तू। आतापर्यंत असं कधी केलंस का माझ्याशी? मला नाही बोलायचंय तुझ्याशी, जा। आदिरा, ओके बघ, मी तुला नीट सांगतो। आता मला सांग की मला कसं माहिती असणार की आजच तुझ्या लग्नाचा विषय निघाला, आजच तू मुलगा तुला भेटायला येणार होता आणि आय डोंट वांट टू गेट मॅरिड। मला नाही लग्न करायचंय। काय? मला लग्न नाही करायचंय। बरं ठीक आहे, बघ तुझा आता मूड चांगला नाहीये। हा, तुझा मूड चांगला झाला की आपण बोलूया, ठीक आहे? ओके? मला नाही बोलायचंय तुझ्याशी, मी सांगितलं ना तुला। प्लीज जा इथून तू, प्लीज लीव मी अलोन। मला नाही बोलायचंय। ओके 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 ओके, डोंट वरी, मी जातो, ठीक आहे? तुला बरं वाटलं की आपण बोलूया। मी आहे आदिरा। हा, मी आहे बाळा, रडू नकोस प्लीज। आदिरा, रडत नाहीयेस ना तू आता? मला नाही बोलायचंय, जा तू इथून। हो 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 हो, जातो जातो, प्लीज रडू नकोस। हा, ताई, अगं साधं काही बोलायला गेलो ना तरी आमच्यात भांडण होतं। आज काही तर म्हणे ते तिला कोणतरी मुलगा बघायला आला होता। रोहन, तिला मुलगा बघायला आला होता ही गोष्ट साधी नाहीये, सिरियस आहे। हो ताई, मला माहिती आहे हे सिरियस आहे, पण तू सांग ना, माझ्यावर चिडून काय होणार आहे? बघ, मी तिला इतक्या एक्साइटमेंट मध्ये माझ्या प्रमोशन बद्दल सांगायला गेलो होतो, पण झालं उलटच, तीच माझ्यावर चिडली। अरे पण मग समजवायचंच तिला। ए नाही ताई, असं काही होत नसतं। अरे न व्हायला काय झालं? आधी तुझ्या ताईने तुला प्रमोशन मिळालं म्हणून शिरा केलाय, तो खा। अरे चिडचिड झाली ना की माणसानं काहीतरी गोड खावं, म्हणजे राग कमी होतो। घे घे। कसा झालाय? मस्त झालंय बाबा। ताई, खरंच खूप छान झालंय। झालंय ना? मग तसं सगळं छानच होणार आहे। थोडा विश्वास ठेवायचा रे। आता जा आणि अधिराशी बोल आधी। अरे तिला फोन कर। रोहन, तुला माझी शपथ आहे। माझी पण शपथ आहे। ठीक आहे, करतो। हाय आयडी, ऐक ना, आज आपण भेटायचं का? प्लीज भेटूयात ना। हा, हो येस। मी तुला काय म्हणतो, दिवसच खराब गेला। अरे रोहन, तुला सांगते ना रोहन, ऐक ना रोहन, ऐक। अरे की कालचं शेमडं पोरग पण मला आज मास दाखवतोय। अरे काय चाललंय काय यांचं? अगं काय झालंय तुला आल्याला चिडायला? माझ्याला चिडायला काय विचारताय हो तुम्ही? रे, एक श्रीमंत माजोरडा माणूस त्याची भली मोठी गाडी आपल्या पोरीच्या अंगावर घालून पळून जात होता। काय दोष? काय ग, बरी आहेस ना तू? कुठे लागलं? ओनली टच सांग बघ। काय मी गेले त्याच्यासोबत बोलायला तर मला वरून मास दाखवतोय तो, धमक्या देतोय, धमक्या। अरे बाई म्हणून घाबरवायचा प्रयत्न करत होता मला। मी ऐकणार आहे काय? असं बरोबर केलं ना त्याला, चांगली बरात काढली त्याची। पुन्हा माझ्या नादी लागणार नाही तो। हे काय, कुठे निघालीस? बाहेर ते दिसतंय मला, पण कुठे?
तुला जे करायचं होतं ते तू केलंस. त्यामुळे आता मी काय करते याबद्दल तू मला विचारायचं नाही. अधिरा अधिरा माझ्याशी बोलायलाच तयार नाही. का उशीर झाला? मी पोचलो पाहिजे तो वेळेत. आता नाराज झाली ना माझी आदू माझ्यावरती. अरे तिला नाराज व्हायला काही कारण लागतं का? समर, आधिराच्या नाराज होण्यामागे तू नाहीच आहेस हे सांग ना तिला. तू कारणीभूत नाहीस हे सगळ्याला. ती बाई जर का आपल्या गाडीच्या पुढे आली नसती तर हे सगळं घडलंच नसतं ना. आपण वेळेत आलो असतो. काय कोण? अरे पिंट्या काय बोलतोय हा? आजी, काय झालं, आज घरी येताना एक बाई अचानक रस्त्यात आमच्या गाडीच्या समोर आली. म्हणजे किंचितसा धक्का लागला, मान्य आहे. अहो पण तिने एवढा गोंधळ घातला, खूप वेळ घालवला, लोकांना गोळा केलं. या सगळ्यामध्ये खूप वेळ गेला. काही नाही हो आजी, फक्त पैसे उकळायचे होते तिला, पैसे. बरं, आम्ही तेही द्यायला तयार होतो, नाही असं नाही. पण पैसे किती मागावेत सांगा ना, किती मागावेत? किती किती? 15 लाख रुपये. 15 लाख? हो, 15 लाख रुपये मागितले तिने. अरे एवढं काय झालं होतं तिला? काही नाही हो, सगळेजण सारखेच. सगळ्यांना दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारायच्या. नाही नाही, आणि हे सगळं सावरता सावरता त्यामुळे खरं तर समरला उशीर झाला. नाही तर आम्ही वेळेतच आलो असतो घरी. हो हे ना, ही माणसं भयंकर आहेत आजी, तुला सांगतो मी. म्हणजे स्वतः कष्ट करायचे नाहीत, पण दुसऱ्याकडनं पैसे उकळून त्यांना लुबाडायचं, हे यांचे धंदे. म्हणजे एक वेळेला माणूस टॅलेंटेड नसेल, हुशार नसेल तरी सुद्धा चालतो, पण ही ती दुसऱ्यांना लुबाडणारी जमात आहे ना, ती फार घातक. ती मोर्चेवाली मुलगी आणि ती गाडीच्या समोर येऊन तमाशा घालणारी बाई या सारख्याच आहेत ना. अशी अद्दल घडवणार आहे ना मी, लक्षात ठेव. हे बरं समर, अरे या गडबडीत मी तुला विचारायचं विसरलो. तू त्या युकेच्या क्लायंटला मेल केलाय ना? आता बोलू नको, चिडलाय तो. बरं ठीक आहे, मीच करतो, मी बघतो. सोडणार नाही. हॅलो कमिशनर साहेब. नशीब लागतं का? नशीब अशा श्रीमंतीत लोळायला, ऐकलं का? मोठमोठ्या गाड्या उडवायला भाग्य लागतं, भाग्य. म्हणूनच तर माजतात ना हे माजोडे श्रीमंत, दाबतात श्रीमंत लोक गरिबांना. शाप लागणार आहे माझा, शाप 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 लागणार आहे त्या माणसाला. सगळ्या गाड्या त्याच्या एक दिवस माझ्या दारासमोर उभ्या असतील. आई पण सुशला काही झालं नाहीये ना? गबगा, झालं असतं उद्या ऍक्सिडेंट तर तंगडा तुटलं असतं. काय झालं असतं, काय केलं असतं? अगं पण तिला काही नाही झालंय ना आई. मग मी म्हणते आपल्या तोंडून असे वाईट शब्द का काढायचे? कशाला शाप वगैरे द्यायचा कोणाला? तू आता मला जास्त छानपणा शिकू नकोस आनंदी. तू आई नाहीयेस म्हणून तुला कळत नाहीये. तुझं तर इथे लग्नच जमलं नाहीये. लग्न झालं नाही तर तुला काय कळणार आहे आईची माया काय असते ती. पुरे मंदाकिनी, बस झालं. झालं ना आता सगळं. आलात ना घरी, विषय संपला. विषय संपला नाही, बघते मी. सरपोतदार. हो आम्हीच. काय झालं? आपण झालं का इन्स्पेक्टर साहेब? या सांगा बाई, की नाही? या बाई, या बाई. या. ही मुलगी त्यांची. या चला. या दोघींना आताच्या आता पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. एक मिनिट, पोलीस बघताय का, यांना घेऊन चला. का 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 आम्ही काय यायचं पोलीस स्टेशनला? आम्ही नाही येणार. आम्ही काय केले? आम्ही काय चूक केली? ते सगळं चौकी जाऊन बोला. आमच्याकडे ऑर्डर आहे तुम्हाला घेऊन जायची, नाहीतर मोठे साहेब येतील इकडे. कोण मोठे साहेब? मी पण मोठी आहे, मी नाही येणार. दो घातली तुटे ना